साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। गोहत्या रोखण्यासाठी महाडमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा। महाड, इसराणे, कांबळे येथे 18 जून 2024 रोजी झालेल्या गोहत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात गोहत्या रोखण्यासाठी सकल मराठा समाजाने महाडमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले। हा मोर्चा चौदार तळे महाड येथे प्रांत कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने काढण्यात आला। यावेळी प्रांतात निवेदन देण्यात आले। गोहत्या रोखण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये भाग घेतला। गोहत्या बंदीची मागणी करत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले। जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे आणि सामाजिक सलोख्याला काळीमा फासणारी इसाने कांबळे येथील ही घटना रायगड जिल्ह्यातील शेवटची घटना ठरावी। 2. सदर घटनेच्या गुन्हेगारांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 295A 153A कट रचल्याबद्दल कलम 120B वारंवार हीच कृती घडल्याने कलम 34 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 कलम 5(5)C 9(9)A महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 मकोका ऍक्ट 1999 याद्वारे गुन्हेगारास मदत करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी। या मोर्चामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील उपाययोजना काय असतील याकडे सर्वांचे लक्ष आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनीही आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आणि ते म्हणाले की काही महिने रायगडमध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्यातच शासकीय दृष्ट्या विचार जर केला, अगदी खोपोलीचं हळ असेल, ठाण्याच्या सीमेवरती तलोजा असेल, महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल, अन्य काही भागांमध्ये गौवंशाची हत्या सातत्यानं होते। खरं तर मोरब्यामध्ये 72 एकरचा कारखाना सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मर्यादेत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई केली होती। तरीही वारंवार पुनश्च तिथून खूप मोठ्या प्रमाणात गौमांस निर्यात केलं जावं अशा काही कंपन्यांचे हिडन अजेंडे आहेत आणि त्या दृष्टीने काही लिटमस टेस्ट या सगळ्या वस्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते। ज्या प्रकारे शेकाटी बंदरावरती RDX उतरलं, अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या इथल्या शेळ्या मेंढ्या देखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या। तर ह्या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्लीबोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात। गौरक्षक याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात। संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून अगदी शासनाला आग्रह करून कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये गौवंश हत्येबंदी कायदा 2015ला घोषित झाला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाई, नंदी, वासरू यांची हत्या करण्यास मज्जाव असताना असा आदेश असतानाही या सगळ्या लिटमस टेस्ट हेतुपुरस्सर घेतल्या जात आहेत। दोन समाजामध्ये तेढ व्हावी, अडी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात। हिंदू समाज सहिष्णू आहे, सहनशील आहे, तो सहन करतो आहे, कायद्याच्या मर्यादा जाणतो, संविधानाचा सन्मान करतो। म्हणून हिंदूनं संविधानिक मर्यादेमध्ये आत्ता पोलिसांवरती कसायांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं, जर आता हे शेवटचं आहे, कारण शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णू स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते। अति सर्वत्र वर्जते या न्यायाने अति सहिष्णू झालं त्याचे गैरसमज होतील। त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला, यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गौवंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही, की प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावतीन दिलेलं आहे। ते प्रयत्न रोखण्यामध्ये प्रशासन अपयशी करत आहे अशी हिंदू समाजाची भावना झाली। त्याच जोडीला
गोवंशाच्या हत्या बंदी कायदा असूनही केल्या जातात, या जाणीवपूर्वक हिंदू समाजाला चिथवण्यासाठी केल्या जातात, असाही एक समज निर्माण व्हायला लागला आहे. त्या जोडीने वारंवार हे हत्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तर त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं ढिलाई होती असा आमचा समज झालेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अर्थकारणही गुंतलेलं आहे असाही आमचा कार्यकर्त्यांचा समज झालेला आहे. आर्थिक व्यवहार करून ज्या आरोपींवरती टीप दिलेले असतात म्हणा, कारवाई करायला सांगितली असते म्हणा, यांच्याशी मोकळीक दिली जाते असा आमचा ठाम समज आहे किंवा आरोप आहे. वारंवार असे प्रयत्न होत असताना काही कार्यवाहींमधनं आम्हाला असं सांगितलं गेलं की हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे न जाता पोलीस प्रशासन बरोबर घेऊन जावं. त्याप्रमाणे पुढच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासन घेऊन कारवाया केल्या गेल्या. आमचे कार्यकर्ते केवळ बातमीदार ह्या भूमिकेत तिथं होते. असं असतानाही कार्यकर्त्यांवर आणि त्या जोडीला पोलीस प्रशासनावरही हल्ला होतो, ही या पद्धतीने काम करणाऱ्या समाजाची मानसिकता दाखवते. ही मानसिकता समाजाच्या हितासाठी अतिशय विघातक आहे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक हा असणं अत्यावश्यक आहे. यामध्ये जेव्हा पोलिसांवर, वरतीवर असलेल्या पोलिसांवर कारवाईत असलेल्या येस मराठीसाठी अनिल धामणे, महाड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.